भिवंडी में पत्रकार दिवस स्वास्थ्य जांच के साथ मनाया गया। मराठी पत्रकारिता के जनक दर्पणकार बाल शास्त्री जाभेंकर द्वारा 6 जनवरी 1832 को समाचार पत्र के माध्यम से अंग्रेजों के खिलाफ छेड़ी गई लड़ाई के मुहूर्त वेद के अवसर पर भिवंडी तालुका पत्रकार संघ और अस्तित्व फाउंडेशन ने संयुक्त रूप से एक सम्मान समारोह का आयोजन किया। भिवंडी तालुका में विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले मेधावी व्यक्तियों और पत्रकारों को सम्मानित करने के लिए आज पंचायत समिति हॉल में पत्रकार दिवस मनाया गया। स्वास्थ्य जांच करके पत्रकार दिवस उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका के विभिन्न समाचार पत्रों में कार्यरत कुल 35 पत्रकारों ने विशेषज्ञ डॉक्टर से अपने स्वास्थ्य की जांच कराई। मेधावियों और पत्रकारों को डायरी, पेन, गुलदस्ते और शॉल देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम की शुरुआत उपस्थित महानुभावों द्वारा दीप प्रज्वलन से हुई। इस समय मंच पर सहायक समूह विकास अधिकारी सुदाम इगले और कृषि उपज बाजार समिति के सचिव यशवंत महात्रे मौजूद थे। भिवाड़ी वकील संघ के अध्यक्ष श्री दिनेश्वर पाटिल, यातायात शाखा के सहायक निरीक्षक वरिष्ठ पत्रकार अमोल कदम, अक्षय पाटिल अस्तित्व फाउंडेशन वरिष्ठ पत्रकार पधारी नाथ कुमार, फारूक मेमन और अन्य लोग उपस्थित थे। साथ ही वरिष्ठ पत्रकार तुषार राजे भी मौजूद थे। यह कार्यक्रम उनकी अध्यक्षता में आयोजित किया गया। इस अवसर पर वरिष्ठ पत्रकार तुषार राजे ने उपस्थित पत्रकारों एवं नए पत्रकारों को कानूनी जानकारी दी तथा विभिन्न कानूनों के बारे में मार्गदर्शन किया। साथ ही उन्होंने प्रेस दिवस के अवसर पर पत्रकारों से कानून के दायरे में रहकर पत्रकारिता करने की अपील की तथा कानून के विभिन्न मामलों में सावधानी बरतें। इस समय भिवंडी तालुका पत्रकार महासंघ अध्यक्ष कुसुमताई देशमुख, किशोर पाटिल, राजेश दलवी, दीपक हीरे, विनोद पाटिल, राजेंद्र कबाड़ी, विजय गायकवाड़, कैलाश धामले, रवि वर्मा, मणिलाल शिप्पी, संतोष चौहान, अमृत शर्मा, दीपक देशमुख सहित विभिन्न पत्रकार उपस्थित थे। स्मृतिदिनानिमित्त आपण दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार प्रत्येक शहरात हा दिन पत्रकारांतर्फे साजरा केला जातो। आज भिवंडी पत्रकार महासंघातर्फे आयोजित केलेल्या या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष कुसुमताई देशमुख, पत्रकार संघाचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते आणि बंधुभगिनी, मगापासून खूप भाषण झाली आणि पत्रकारांवर स्तुतीचं बोलणं, पत्रकारांची काय जबाबदारी आहे, पत्रकारांनी कसं वागलं पाहिजे, निष्ठुर वागलं पाहिजे, प्रामाणिकपणे वागलं पाहिजे वगैरे वगैरे सगळं आपण ऐकलं। फक्त माझं एकच म्हणणं आहे की पत्रकारांना एक दिवस मान सन्मान देऊ नका। पत्रकार दिवस बळीपणासारखं झाला नाही पाहिजे। 362 दिवस पत्रकारांना सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यासाठी समाजाची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे। आताच जर एकूण परिस्थिती बघितली तर टोळी करण्याचे दिवस अतिशय खराब आहेत। पूर्वी पत्रकारांना सरकारी जाहिराती मिळायच्या, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जाहिराती मिळायच्या, त्याचं प्रमाण आता एकदम कमी झालेलं आहे। 5G, 4G, 5G त्यानंतर येणारं 6G याच्या अतिक्रमणामुळे प्रिंट मीडिया तो सोशल मीडियामध्ये जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे। जिल्हा पत्र, तालुका पत्र यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। म्हणजे काही लोकांचं सांगतात की यांचं आयुष्य तर जास्तीत जास्त 5 वर्ष आहे। मोठी वर्तमानपत्र आहेत, साखळी वर्तमानपत्र आहेत, भांडवलदारांची वर्तमानपत्र आहेत, ती म्हणजे 2-3 वर्तमानपत्र एकत्र येणार आहे आणि एकच वर्तमानपत्र चालू होणार आहे। म्हणजे एक्सप्रेस असो, टाइम्स असो, हे सगळे एकत्र येणार आणि त्याचं एखादं मोठं वर्तमानपत्र सुरू होणार आहे। कारण एवढी स्पर्धा वाढलेली आहे, त्याची वाचकच नाहीये। अनेक वर्तमानपत्रांच्या सेम्स काढले, 3 वर्षाची वर्गणी भरा, 4 वर्षाची भरा, 5 वर्षाची भरा, जेवढी वर्गणी भराल तेवढं बक्षीस दिलं जातं। तुम्हाला वर्तमानपत्र घरपोच मिळतं। जो लोकसत्ता 5 रुपयाला मिळतो तो जर आपण स्किप मध्ये घेतला तर 1 रुपयात मिळतो। आणि कुठेतरी आपलं वाचक वर्ग घेऊन ठेवण्याचा एक प्रयत्न चालू आहे की या वाचक वर्गात जाऊ नये म्हणून। त्यातल्या प्रादेशिक पत्रकारांमध्ये पण धोक्याची झालेली आहे। कदाचित अजून काही वर्षांनी इंग्रजी आणि हिंदी पत्रकारिता व्यवस्थित सुरू राहील, पण प्रादेशिक भाषांमधली जी वर्तमानपत्र आहेत त्याचं अस्तित्व खूपच धोक्यात आलेलं आहे। कारण ज्या घरी पूर्वी महाराष्ट्रीयांच्या यायचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये महाराष्ट्राची जागा आता टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेली आहे, त्यामुळे कुठेतरी मराठी वर्तमानपत्र किंवा प्रादेशिक वर्तमानपत्र यांना खूपच अस्तित्वासाठी भांडावं लागणार आहे। आपण बाळशास्त्री आंबेडकरांचं नाव घेतो, खरं तर बाळशास्त्री आंबेडकर यांची पत्रकारिता खूप वेगळी होती। कारण जेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं होतं, खूप आपल्या समाजामध्ये काही प्रथा होत्या, त्या प्रथा मोडून काढायच्या होत्या, त्यासाठी ही पत्रकारिता होती। त्यानंतर लोकमान्य टिळक, आगरकर यांची नावं घेतली जातात।
त्यांची पत्रकारिता वेगळी होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आचार्य आत्रे असू दे, प्रबोधनकार ठाकरे असू दे, त्यांची पत्रकारिता वेगळी होती. कदाचित आज संबंध नियम किंवा आंबेडकर असते तर आजच्या पत्रकारितेत ते प्रमाण झाले असते किंवा टिकले असते का याची शाश्वती देता येत नाही. कारण आजची पत्रकारिता पूर्णपणे बदललेली आहे. पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता बदललेली आहे. कारण मोठ्या पत्रकारांना हे पत्रकार स्वातंत्र्य वगैरे आपण सगळं म्हणतो, पण शेठजीच्या तालावरच नाचावं लागतं. संपूर्ण मराठी पत्रकारिता एक सुरुवात गेल्या 6 महिन्यापूर्वी घडलेली गोष्ट. अध्यक्ष विशाल राजे, ज्येष्ठ पत्रकार आणि माझे सहकारी मित्र, त्याचप्रमाणे इंगळे साहेब, आमच्या वकील संघटनेचे दिनेश्वर पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि यशवंत म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, त्याचप्रमाणे कदम साहेब, उपस्थित असलेल्या माझे पत्रकार बंधू आणि भगिनी यांना मी सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आपण हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करतो. मराठी पत्रकार, मराठी वर्तमानपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केल्यामुळे आपण त्यांना प्रथम